पाईप पण टाकून झालेले आहेत, तर गावातल्या काही थोडसा व्यक्ती लोकांनी ते काम त्या ठेकेदार असेल त्यांचं पटलं नाही म्हणून ती जाणीवपूर्वक बंद केलेलं आहे. तर दोन्ही आमदार साहेब आहेत, दोन्ही आमदार साहेबांना मी विनंती करतो की STPची जी जागा आहे त्या जागेचं आरक्षण आपल्या DP प्लॅनमध्ये पण झालेलं आहे आणि राज्य शासनाकडनं पण ती जागा निश्चित झालेली. त्या ठिकाणी आपण काम पण चालू केलं होतं. आदरणीय एकनाथ सांगोरे या ठिकाणी उपलब्ध आहेत, ते सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्यांनी ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यावेळेला चांगल्या प्रकारची मदत या ठिकाणी आपल्याला ठराव वगैरे ज्या काही गोष्टी लागत होत्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेला करून दिलेल्या आहेत. तर माझी या निमित्ताने अशी तुम्हाला विनंती राहणार आहे, ताईंनी जो विचार मांडलाय तर त्या ठिकाणी ती जागा उपलब्ध आहे, काही काम पण झालेलं आहे, तर ती काम पुन्हा एकदा चालू व्हावं आणि जे सांडपाणी नदीमध्ये मिसळते ज्याच्यामुळं नदीचं पर्यावरण धोक्यात आले, म्हणजे आपल्या साधनाचं पाणी असेल, टॉयलेटचं पाणी असेल, त्याच्यामुळं नदी अतिशय त्याच्यामध्ये जलपर्णी वाढलेली. ती जलपर्णी सुद्धा आम्ही 5 जून 2019ला 1 महिन्यामध्ये शहरवासियांच्या मदतीने म्हणजे शहरातल्या जवळपास सगळ्या ज्या संस्था आहेत सामाजिक काम करणारे, याच्यामध्ये चैतन्य असेल, हुतात्मा राजगुरू असेल, अशा अनेक संस्था आहेत, अनेक संस्थांना घेऊन 1 महिनाभर आपण काम करून ती पूर्ण नदी 2 वर्ष पूर्ण स्वच्छ ठेवली. 2019-2020 2020ला बॉडी कालबाह्य झाली. त्यानंतर सुद्धा त्यावेळेच्या ज्या मुख्य अधिकाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवात होती. आपल्या चिंचेच्या पाण्यासाठी बारीक बारीक पालवी होती की त्याच वेळेला जर काढली तर ती जलपर्णीची वाढ होत नाही. मी अनेक वेळेला त्यांना येऊन रिक्वेस्ट केली, त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आणून दिलं त्यावेळेला, पण त्यांनी काय पाऊल उचललं नाही. ही पण आपल्याला एक विनंती राहणार आहे की नदी स्वच्छ ठेवण्याचं काम सुद्धा देखील आपलं आहे. त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना लागतील, जे काही सहकार्य लागेल ती एक नागरिक म्हणून आम्ही करायला तयार आहे. या निमित्ताने एवढं बोलतो आणि माझी विचार थांबवतो.